मी सुरक्षा या विषयावर नाटक सादर करणार आहे. अहो, फक्त सुरक्षाच नाही तर महिला सुरक्षा. आम्ही श्रीमती गोदावरीबाई कुंकुलोळे मिसरी कन्या शाळेतील मुली सादर करीत आहोत पथनाट्य महिला सुरक्षा काळाची गरज. सुनो सुनो मेरी आवाज, आपके लिए जरूरी है. हर लड़की सुरक्षित है, घर तक पहुंचाए अपनी आवाज. महिला सुरक्षा हा कोणताही साधा विषय नाही, परंतु जेव्हा एखादा वाईट प्रसंग आपल्या आईवर, बहिणीवर आणि बाईवर होतो ना, तेव्हा महिला सुरक्षा ही खऱ्या अर्थाने काळाची गरज भासते. अहो, पण आपल्या घरातील मुली तर सुरक्षितच आहेत. मग आता नाटकाची गरज कशाला? अहो, तुम्ही आधी हे ऐका. अंबाजोगाई येथे क्रीडा शिक्षकांनी केला विद्यार्थिनीवर अत्याचार. 8 वर्षाच्याच नातीवर तिच्याच आजोबाने केलेला अतिप्रसंग. हैदराबाद येथे डॉक्टर प्रियंका रेड्डीवर सामूहिक बलात्कार करून त्यांना जिवंत जाळण्यात आले. काही याच कारणामुळे आपल्याला हे आज पथनाट्य पाहायचे आहे. खूप लढी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी, झांसी वाली रानी थी, वो झांसी वाली रानी थी. 1857 ची झाशीची राणी तर आपण सर्वांनी पाहिलीच आहे. पाहुयात आजची राणी आणि तिची असुरक्षित कहाणी. वहिनी आल्या बघ, वहिनी. येशील माझ्या बरोबर? किती वेळा सांगू तुला, आवडत नाहीस तू मला. एक मिनिट, चाललंय काय तुझं हे? तिला तुला सगळ्या कॉलेज समोर मारले, सगळ्यांसमोर तुझी इज्जत घालवली. तुझी नाही झाली ना तर कुणाचीच नाही झाली पाहिजे. खूप गर्व लागले मी त्या सौंदर्याचा. थांब, हे घे आणि जाळून टाक तिला. तुला शेवटचं विचारतोय, शेवटचं. किती वेळा सांगू तुला, हे संस्कार नाहीत मला. वाचवा, वाचवा मला. वाचवा. जला दिया है, जला दिया है, समाज की बेटी को जला दिया है. जला दिया है, जला दिया है, समाज की बेटी को जला दिया है. हे तोंड घेऊन जाऊ मी समाजात? काय समजतील लोक माझ्याबद्दल? त्यापेक्षा मी या जगातून निघून गेलेलीच बरी. पाहिलं, मुलगी जळते हो भर दिवसा, मुलगी होरपळते हो भर दिवसा. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. जसं की आपण पाहिलं, भर रस्त्यावर ऍसिड हल्ला झाला. चला तर बघूया यावर मिश्रावण यांचं काय मत आहे. यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे सहकारी मिस प्राची यांनी. नमस्कार. जसे की आपण पाहिलं, भर रस्त्यात ऍसिड हल्ला झाला, त्याबाबत तुमचे मत काय? खरं तर हे आता नवीन नाही, रोज कुठे ना कुठे या गोष्टी घडतात. त्यामुळे मला वाटतं मुलींनी एकट्या घराबाहेर पडलं नाही. म्हणजे तुम्ही घराबाहेर एकट्या नाही पडते तर मग तुम्ही असं कसं म्हणू शकता? ते जाऊ द्या हो, पण मला वाटतं त्या मुलीचीच काहीतरी चूक असणार. त्याच्याशिवाय तिच्यावर ऍसिड हल्ला झालाच नसता. धन्यवाद मी श्रावणी. आपण तिथेच थांबूयात. व्हिडिओ जर्नलिस्ट दर्शनी सोबत प्राची. पाहत राहा एक तुझा.
रात्री गेल्यानंतर सुरक्षित आहे का? चालेल. झिक 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 झिक. फिक्स केल्याशिवाय पिता येत नाही. आले आले. उघड. किती वेळ लागला दार उघडायला? चला. हा जाऊ जेवण घेऊन ये. आणते हो. आणि तुम्ही जरा कमी पीत जाओ. तू कोण मला सांगणार आहे? जा जेवण घेऊन ये. तू यात मीठ काय तुझा बाप टाकणार आहे का? का माझ्यासारखं घरच्यांना बोलता? काय वाईट केले त्यांनी तुमचं? काय वाईट केलंय? लग्नात साधा हुंडा दिला नाही. आज हुंडा दिला असता तर दुसऱ्यांना मागून प्यायची वेळ आली नसती माझ्यात. कार चोट चाले. आता एक शब्द मला शिकवतेस, मला बोलतेस. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष. सात जन्म तुझी रक्षा करेल. मी तुला वचन देतो, मी तुझी 7 जन्म साधेन. मंगलम भगवान काय असं माझ्यासोबत घडतं? काय केलं होतं मी? लग्नच तर केलं होतं ना? काय माहिती होतं नंतर हा असा निघेल? काय असं माझ्यासोबत घडतंय? कारण तू मुलगी आहेस. मुलगा नाही. तू मुलगी आहेस, मुलगा नाहीस. बस झालं आता. किती दिवस सहन करणार? आपण यावर काहीतरी पाऊल उचललंच पाहिजे. आपण आपलं स्वतःचं संरक्षण करायला शिकलंच पाहिजे. नाही राहणार नारीला जर बंद करा हा अत्याचार. अशा किती निरागस मुली येणार माझ्यामध्ये? या असुरक्षिततेमुळेच लोकांना मुली या नकोशा झाल्यात. आणि याचं कारण म्हणजे मुलीची असुरक्षितता. आणि त्यामुळे आज आई वडील मुलींना नाकारत आहेत. अहो, लाज वाटली पाहिजे आपल्या बीड जिल्ह्याला, जो स्त्री भ्रूण हत्येमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. पण याचा उपाय तर हाच नाही ना की मुलीला जन्माला येण्याआधीच तिला मारून टाकायचं. अहो, मुलीला जन्माला घाला आणि तिला शूर, सक्षम, धीट बनवा. पाहायची आहे अशीच एक धाडसी वागीण. चला तर पाहूया. या देवी सर्वरूपेषु शान्तिरूपेण संस्थिता. या देवी सर्वरूपेषु शान्तिरूपेण स्वतःची सुरक्षा तिला स्वतः शिकवा. मुलींना जुडो, कराटे यासारख्या गोष्टी शिकवा आणि धीर बनवा. महिलांचा प्रयास देश महान.